नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मक नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थाचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हावे याकरिता हे उपाय करून पहा. मित्रांनो, जर कोणी दारासमोर येऊन कोणी उन्हात पाणी मागत असेल तर हातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे. कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरास पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते. दुसरा, रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर ती जरूर करावी. यासारखं पुण्य कमवायची संधी नाही. महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्याचा मान ठेवला पाहिजे, मान राखला पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका. आई वडील साक्षात देवाचे रूप आहेत, त्यांना नेहमीच वंदन करा. संध्याकाळी घरातून या 3 वस्तू कोणालाही देऊ नका. मीठ, पैसा व झाडू या 3 वस्तू लक्ष्मीकारक आहेत. आपण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणून तिला घरातून बाहेर जाऊन देऊ नका. मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये. ते नीट गोळा करून पाण्यात टाकावे. आपल्याला घरातील शिळे अन्न कुत्र्याला किंवा मुक्या जनावराला दिल्यास पुण्य आपल्या पदरात पडते. दररोज घरात श्रीसूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची चमकता भासत नाही. लाल रंगाचा रिबीनमध्ये तांब्याचं एक नाणे मुख्य प्रवेशद्वारात बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो. नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचा. कोर्ट कचेरी यांचा फेरा वाचण्याचा वेळा त्रासदायक येताना काहींना देत असतो. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळा वाचा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पूर्ण माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला अशीच माहिती अजून पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.